त्या बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज संकेत लायकर हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिलं तर दाखल झाला अमित पाटील, आयकॉन खेळाडू अर्थातच नागभूमी शिराळा टीमचा. अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल. सेमीफायनल क्रमांक 1 सुरू करूयात आणि प्रेक्षकांनी 5 4 3 2 1 करूया सुरू. सेमीफायनल क्रमांक 1 गणपती बाप्पा. मॅचला सुरुवात होतीये. शुभमुहूर्त कोणताच नाहीये. बरोबर 6:53 आणि यावेळी पहिला चेंडू टाकला जातोय मैदानामध्ये. सेमीफायनल क्रमांक 1 भूषण गोळे, दुसऱ्या बाजूला अमित पाटील. मॅचला सुरुवात होतीये. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. अमित पाटील नागभूमी शिराळा टीम साठी आपण पाहिलं तर ज्योतिबा स्टाईल नागभूमी शिराळा या टीम साठी आयकॉन खेळाडू खेळतोय आणि या संघानं एक आयकॉन आपण पाहिलं तर अमोल निरगुडेला ठेवला. दुसरा आयकॉन आपण पाहिलं तर सांगलीचाच आपल्याच टीमचा अमित पाटीलला. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न थोडासा सफल झाला. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटच्या टॉपला डिक्लेअर मध्ये एक धाव. प्रत्येक इनिंग मध्ये एका संघाला आपण एक रिव्ह्यू देतोय. मारुती सर आमच्या सोबत जोडलेत. स्वागत आहे सन्माननीय मारुती सर. आपलंही मराठी भाषेमध्ये सातारा टेनिस क्रिकेटमध्ये साताऱ्यातील बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केलं जातं. सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तेही जोडलेत. सर काय बोलतात? सेमीफायनल मध्ये सांगली विभाग शिराळ्यामधील 4ही संघ आणि त्यामध्ये आता सगळ्यात मोठी टॉप मॅच तुमच्या समोर आहे. नक्कीच अतिशय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि हा आगळा वेगळा योग ओम साई स्पोर्ट्सने या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व खेळाडूंच्या वतीनं या ओम साई स्पोर्ट्सचं या ठिकाणी खूप खूप आभार. अतिशय सुंदर मॅच पाहायला मिळते सर. आणि या मॅच मध्ये दोन संघ आपल्या सांगली जिल्ह्यातीलच एकमेकाविरुद्ध भिडताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहायला मिळतो तो नागभूमी स्पोर्ट्स 32 शिराळा आणि एका बाजूला तिरुपती स्पोर्ट्स मांगले हा संघ. मजेल मॅचला टॉस जिंकले, गोलंदाजी घेतली आपण पाहिलं तर ज्योतिबा स्टाईल्स नागभूमी शिराळा या टीमनं. लॉफ्ट केला पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून 1 सेकंड. थर्ड बाउन्सला चेंडू जातोय. जिथे तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाचा पॅव्हेलियन आहे त्यांच्या भेटीला जातोय. 4 धावेसाठी संकेतच्या बॅटमधून संकेत देणारा चौकार. नक्कीच अतिशय सुंदर हा स्ट्रोक सजवलाय. ओव्हर पिच बॉल होता. इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक सजवला. एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला संकेत याच्या बॅट मधून. संकेत जणू डगआउट मधूनच सेट होऊन आला. आपण टीव्ही स्क्रीनवरती क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हा स्ट्रोक पाहायला मिळतो. अतिशय सुंदर स्ट्रोक म्हणजे क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा संकेत याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. अप्रतिम. संकेतनं संकेत दिलेत पहिला चौकार लगावून. 3 चेंडूचा खेळ झालाय. गती परिवर्तन. फुल टॉस टाकलाय संकेतला आणि याच फुल टॉस वरती चेंडू आपण पाहिला तर प्रेक्षक त्याची धाकधूक वाढत असेल आता. थर्ड अंपायर दिलाय सर. आपला हा सिग्नल पाहिला तर तिसऱ्या अंपायरला चेक करावं लागेल. प्रेक्षकांना विनंती आहे भाऊ या गोष्टी करू नका. नाही प्रेक्षकाला काही बोलू नका पण आता या गोष्टी करू नका भाऊ. तुमच्या एका चुकीमुळे टीमला फटका बसतो. बाउंड्री लाईन वरती असलेले प्रेक्षक चेंडू तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही आतमध्ये वाकून चेंडू कॅच करू नका कारण की तो कुठे बाउन्स होतोय हे आम्हाला आता थर्ड अंपायर मध्ये चेक करायचं आहे. चेक करतोय. येस विजू भाऊ आपण चेक करतोय. अंपायर देतील डिसिजन अगदी चेक केलं गेलं. लेट्स सी इट्स अ मॅक्सिमम गुड डिसिजन. कारण की हा चेंडू आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने थर्ड अंपायर पाहिलं चेंडू पडद्यावरती जाऊन
आदळत होता. खेळाडूला विनंती करेल, भाऊ जे केलंयस त्याच्याबद्दल तुझे हृदयाचे ठोके वाढले होते, तू घाबरला होता माहितीये, आता परत घाबरू नको आम्हाला. वॉट अ स्ट्रोक यार. आणि संकेतचा काय फटका खेळलाय. संकेत दिले एक चौकार, एक षटकार. यावेळी कमबॅक केलाय अमित पाटील याने. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू रिलीज केला. या चेंडूवरती पाहिलं तर वेग होता आणि वेगाबरोबर योग्य टप्पा देखील होता. ही खासियत आहे अमित याची. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड लाईनला धरून गोलंदाजी करते आणि अशीच गोलंदाजी सर करावी लागेल. अप्रतिम चेंडू हाताळला आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं बाहेर गेला. 11 धावा. 5 चेंडूचा खेळ तब्बल झालेला आहे आणि 11 धावसंख्या स्कोर कार्डवर. ओहो हो, चेंडू गुडलाईन स्पॉट वरती पडला. थोडासा पडल्यानंतर राईज झाला. अंपायर सांगतात ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि ओव्हर क्रमांक 1 मध्ये कभी खुशी कभी गम अशी राहिली पहिली ओव्हर, जिथे धावा आल्या 11. संकेतच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार देखील आला आणि कुठेतरी अमित पाटीलनं कमबॅक देखील केलाय. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्रिकेट बघायला भेटलं. वा, 11 धावसंख्या. नक्की सर, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर 11 धावसंख्या म्हणजे एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. एक चौकार एक षटकार जरूर खाल्ला अमित याने, परंतु तदनंतर अतिशय चांगला कमबॅक केला हे देखील आपण विसरू शकत नाही. कारण P1च्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणता येईल. चांगलं क्रिकेट. दरम्यान दोन्ही संघाचे 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. तिरुपती स्पोर्ट्स मांगले हा संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये हजर आहे. नागभूमी स्पोर्ट्स 32 शिराळा आपला 12th मॅन प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. प्रतीक सर प्लीज. गोलंदाजीसाठी दाखल होतोय अमोल निळगुडे, अर्थातच आयकॉन खेळाडू. लफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिझन मधून खेळाडू आपण पाहिलं तर तैनात नाहीये, जिथं अगदी 4 धावेसाठी निघून जाईल. चांगला फटका खेळला. भूषण गोळेच्या बॅटमधून आता धावा यायला सुरुवात झाली, कारण की भूषण गोळे आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिली ओव्हर शांततेत त्याने बघितली, मात्र ती शांतता आता संपली आहे. ती वादळापूर्वीची होती, मात्र हे वादळ आता चालू झालंय. दोघे आयकॉन खेळाडू आता मात्र समोरासमोर आलेत. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटसाठी, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने आपल्या नावाचा दबदबा करून घेणारे खेळाडू. एका बाजूला साताऱ्याचा एक्सप्रेस, अर्थातच भूषण साताऱ्याचा भूषण गोळे, तर दुसऱ्या बाजूला अमोल निळगुडे देखील. हे दोन्ही आयकॉन एकमेकांसमोर आल्यानंतर मॅचला आता येईल मजा. नक्कीच साताराचं भूषण, आपल्याला भूषण गोळे याच्या बॅटमधून सुंदर स्ट्रोक सजवलाय. या चेंडूला सोडून हा वाईट बॉल येत आहे. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप. या चेंडूला पाहिलं तर वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू जात होता. बाहेरच्या चेंडूला कोणती छेडछाड केलेली नाहीये. हे चांगल्या क्रिकेटरचं लक्षण आहे आणि लेदर क्रिकेटचा देखील भला मोठा अनुभव या दोन खेळाडूंच्या पाठीशी आहे. और पिच बॉल त्याला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ रिजनच्या वरून चेंडू जातो तो हवाई सफर करत भूषण गोळ्याच्या बॅट मधून येतोय. साधारचं भूषण दाखवणारा षटकार. मी या टीम मध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून का खेळतो याचं उत्तम उदाहरण भूषण याने दाखवलं. अप्रतिम फटका. रिप्ले पाहिलं तर थोडासा पुढे आला बॅटच्या समोर. विठ्ठन तदनंतर हाफ हेलिकॉप्टर बाहेर काढला. साइड अँगल पाहत आहे. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जाऊन काय बॅट स्विंग आहे. आणि भूषण गोळेचा हाईट फॅक्टर हा नेहमी त्याच्यासाठी यूज राहिला. अमोल निळगुडे इथून पुढे कशी गोलंदाजी करेल, कारण की अमोल निळगुडे देखील आपण पाहिलं तर नागभूमी शिराळा टीमसाठी त्याचं महत्वाचं योगदान राहिलं आहे. आणि या मॅच मध्ये आता मात्र भूषण गोळे त्याच्या मागे लागलाय. कशा पद्धतीने होईल येणारे 4 चेंडू. अतिशय सुंदर स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा भूषण याच्या बॅटमधून हा स्ट्रोक येतोय, परंतु पाठीमागे प्रोडक्शन होतं एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. म्हणजे अमोल याचं कौतुक करावं लागेल. जसं फिल्डिंगची सजावट केली, फील्ड सजावट केली, त्याच दिशेने चेंडू रिलीज केलेत. पडल्यानं चेंडू राईट झाला. विथ द टर्न खेळला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये षटक तैनात होता, त्यांनी कोणती चूक केली नाहीये. एक धाव या चेंडूवरती ऍड होईल. आपला सहकारी संकेत याला स्ट्राईकवरती आणलं जात आहे. चांगलं लक्षण आहे. स्ट्राईक रोटेट केला जातोय. एक चौकार, तदनंतर स्ट्राईक रोटेट.
संकेत बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे मिड ऑफला, चेंडू पकडला, नॉन स्ट्राईकला फेकी केली जातीये, एक धाव कंप्लीट केली आहे व एक रन अगदी चोरली आहे, चिकी धाव. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4 आणि 2 चेंडू अजूनही बाकी आहे. अमोल निळगुडेने आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे. जसं आपण पाहिलं तर अगदी षटकाराला तसे 2 सिंगलही आलेत. आता मॅचला एक चांगली मजा येईल, एक वेगळी मजा या मॅचला जरूर येईल. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय, चेंडू हवेमध्ये जातोय, मिस टायमिंग स्ट्रोक, कव्हर सीझन मध्ये षटक आहे आणि पकडलाय झेल सूरज तांबेटी याने. काय झेल पकडलाय. यावेळी पाहिलं तर शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती आणि शेवटपर्यंत नजर हटवलेली नाहीये आणि महत्वपूर्ण बॅटर आयकॉन खेळाडू या ठिकाणी भूषण बाद होतोय. येस, भूषण गोळे एक महत्वाचा बॅटर, साताऱ्याचा भूषण आज थांबू शकला नाहीये जास्त वेळ. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला बॅटीच्या टॉप पेजला, तदनंतर आपण पाहिलं कॅच सूरजनं कॉल दिला. रिप्ले टेलिकास्ट पाहताय, चेंज ऑफ द पेस पडल्यानंतर थोडासा बाहेरचा चेंडू, बॅटीची टॉपेज घेतल्यानंतर सूरजनं आवाज दिला कॅच मी पकडणार आणि पकडली कॅच. आणि अखेरीस आपण पाहिलं तर मैदानामध्ये भूषण गोळे जसा बाद झाला, एक साताऱ्याचा फलंदाज, सातारा एक्सप्रेस, साताऱ्याचा खऱ्या अर्थानं भूषण मैदानामधून बाहेर गेला, तर सांगली जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं मान सन्मान आणि भूषण सांगलीचा मैदानामध्ये दाखल झाला. विजय पावले, मांगल्याचा धान्या वाघ ज्याला म्हटलं जातं. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिलं तर आज कॉलर टाईट झाले, मात्र आज त्यांचा खेळ प्रेक्षकांना बघायचा. अमोल निळगुडेने कमबॅक केलाय, वारला प्रतिउत्तर त्यानं दिलंय आणि अखेरीस आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू. यावेळी त्याची सुंदर स्ट्रोक सजवलाय आणि चेंडू फेकून दिलाय. त्याचे सुंदर स्ट्रोक जात होतो सीमारेषेच्या बाहेर. विजय पवले यांच्या बॅट मधून येतो बॅकफुट पंच, येत होतो षटकार. पहिले चेंडूवरती स्वॅकने स्वागत केलंय, आलाय षटकार आणि त्यांनी सांगितलंय की मला सांगली एक्सप्रेस म्हणून का उल्लेखला जातो, मी मोठमोठ्या टीम मध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून का खेळतो, याचं उत्तम उदाहरण पहिले चेंडूवरती कसलं पिकअप पहा सर. 30 धावा स्कोर कार्डवरती बॅकफुटला पंच केला. मोठ्या मंचवरती मोठा पंच, मोठ्या पंचचा सरपंच सध्या अप्रतिम बॅटिंग करतोय. अगदी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय, 5G समर्थ गिगा फायटरचा वेग जेवढ्या वेगानं आहे तेवढ्याच वेगानं सध्या षटकार लगावला. म्हणजे 5G समर्थ गिगा फायटर इंटरनेट, त्यांचं आम्ही स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. गणेश कारवेकर साहेब त्यांनी या स्पर्धेला वायफाय संपूर्ण पुरवलाय, संपूर्ण युट्यूब वाहिनीला वायफाय, आणि त्यांचा स्पीड देखील असाच आहे जसा आत्ताचा षटकाराचा स्पीड होता. अप्रतिम, म्हणजे हा षटकार 5G समर्थ गिगा फायटर षटकार होता असं म्हणायला हरकत नाही. 30 धावसंख्या, 2 षटकांचा खेळ झाला, म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे सरासरी 15-15 धावा आल्यात आणि आता कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे. या स्पर्धेसाठी महत्वाचं राहिलं आहे 5 दिवसामध्ये पाणी व्यवस्था. आमचे समर्थ मोरे सर यांना विसरून चालणार नाहीये, कारण की पाणी महत्वाचं. तुम्हाला जेवायला नाही भेटलं तरी चालेल, पण खेळाडू मॅचेस मध्ये पाणी पितो आणि तदनंतर मैदानामध्ये जात असतो, आणि अशा वेळी पाण्याची व्यवस्था कमी पडून दिलं नाही पाणी. समर्थ मोरे यांचा आभार व्यक्त करेल. पाण्याची व्यवस्था हे खूप मोठं दान आहे. खूप खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रत्येक स्पॉन्सर पाण्याची स्पॉन्सरशिप घेत असतो मागून, की पाण्याची जेवणाची स्पॉन्सरशिप माझ्याकडे द्या, कारण की खूप मोठे आपण पाहिलं सेवा होत असते. 30 धावा स्कोर कार्डवरती 2 षटकांचा खेळ झाला. दाखल झाले गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मैदानामध्ये आणखीन एक अनुभवी गोलंदाज राजू हिरवडेकर, म्हणजे राजू या नावानं ओळखलं जातं. 30 धावा 2 षटकांच्या अखेरीस 15च्या सरासरीनं या धावा ठोकल्यात. मांगले गावचे दोघेही खेळाडू सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये एका बाजूनं संकेतनं 11 धावा केलेत, दुसऱ्या बाजूला विजय पावले आणि त्यांच्या समोर राजू हिरवडेकर. पहिला चेंडू अपकट, खेळाडू आहे, कॉल दिलाय त्याच्या डोक्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला. वॉट अ स्ट्रोक, काय फटका केलाय, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, इट जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. वॉट अ स्ट्रोक. आणि आजही आपण पाहिला फटका अगदी मी म्हणेल की सैराट वडापाव सारखा फटका, कारण की सैराटच्या मालकीन जिथे बसले तिथे हा षटकार पुन्हा गेला. त्यांना स्क्रीनवरती आजही दाखवले. तुमचं स्वागत आहे, जिजाऊंच्या लेखी आज सगळे आलेले आहेत. हो, आणखीन एक अपकट, वॉट अ स्ट्रोक. आता चेंडू जातोय अगदी जिथे आपण पाहिलं तर संघ बसलाय, तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाचा पॅव्हिलियन मध्ये जातोय, भेट देतोय षटकारानं. 2 चेंडू 2 षटकार,
म्हणजे राजू हिरवडेकर यांच्यावरती वार नाही पलट वार केलाय. संकेतनं पहिला चेंडूवरती जो चौकार लगावला तिथे त्यानं संकेत दिले होते आणि आता संकेत हा मॅच मध्ये गोलंदाजाच्या मागे हात धुवून लागलाय. व्हॉट अ बॅटिंग. नक्कीच त्याचा कॉन्फिडन्स सर 7व्या आसमानावरती असेल, कारण त्याची बॅटिंगची सुरुवात देखील अतिशय चांगली झाली. बॅटला चेंडू मिडल झाले आणि तदनंतर तो वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये आला आणि त्याचाच कॉन्फिडन्स आता पाहिलं तर बिल्ड झालाय. बॅक टू बॅक 2 षटकार आणि ते देखील षटकार एक मोठ्या तगड्या गोलंदाजाच्या वरती, अर्थातच राजू हिरवडेकर या गोलंदाजाच्या वरती हल्ले चढवले जातात. अतिशय चांगली बॅटिंग यंगस्टर खेळाडूची संकेत याची. यावेळी पाहिलं तर अक्रॉस द लाईन थोडासा अक्रॉस बॅटेड स्ट्रोक सजवायचा होता, परंतु पडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये आला. यावेळी पाहिलं तर राजू हिरवडेकर यांनी आपला एंड चेंज केलाय. राईट आर्म ओव्हर विकेट आता गोलंदाजी करतायत. 2 षटकानंतर जी टीम मीटिंग झाली त्यामध्ये हा टप्पा ठरवला गेला. चांगला कमबॅक. वॉट अ बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू हाताला, फेकी केली आहे. एक धाव, दुसरीचा प्रयत्न नाही करणार कारण की एका धावेवरती समाधान मानतील. चांगला कमबॅक केला जातोय कारण की एखाद्या गोलंदाजाला 2 षटकारानंतर कुठेतरी टीम मीटिंग झाली, कुठेतरी चेंडूचा टप्पा ठरवला गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक झाला. 43 धावा, 4 चेंडू झाले, 2 बाकी आहेत. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला डाऊन द ग्राउंड आणि चेंडू अडवला जातोय. सूरज तांबीट ब्लॅक डायमंड म्हणून मला का ओळखलं जातं. सूरज दिसत देखील सर नव्हता, परंतु त्यांनी चेंडू अडवला. आवडता खेळाडू आहे आमचा आणि अतिशय शांत संयमी खेळाडू, परंतु मैदानावरती तेवढाच घातक. जर्सी नंबर 18 सूरज यांनी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मध्ये 100% योगदान देतोय आपल्या टीमसाठी सूरज. अप्रतिम फिल्डिंग आणि जशी त्याने फिल्डिंग केली काही प्रेक्षकांनी टाळ्याही वाजवल्या कारण की जे पॅव्हलियन मध्ये प्रेक्षक आहेत बाल्कनी मध्ये कौतुक त्यांनी केलं. ओहो वॉट अ स्ट्रोक. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर एक रीजन मध्ये खेळाडू आहे. चेंडू गॅदर केला. वॉट अ थ्रो. बॅकअप आहे आणि बॅकअप असताना फेकी केली आहे. एकच धाव इथे भेटली आहे. एक चांगला कमबॅक. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस 45 धावसंख्या म्हणजे प्रति ओव्हर मागे 15 धावा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावा होत्या 30. ओव्हर क्रमांक 3 मध्ये धावा आहेत 45. कॅल्क्युलेशन क्रिकेट 45 धावसंख्या. प्रत्येक ओव्हर मागे आलेल्या 15 धावा या कुठेतरी आपण पाहिले तर कॅल्क्युलेशन क्रिकेट दाखवत आहे. तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघ सध्या आपण पाहिलं तर चांगल्या प्लॅटफॉर्म वरती आहे. 45. अप्रतिम बॅटिंग कारण की या मॅच मध्ये आता राजू भोसले यांनी आपला अकाउंट ओपन केलंय. त्यांनी आता ATM कार्ड काढलंय आणि सांगितलंय षटकार दोन्ही फलंदाजामध्ये कोणी लगावला तर तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइस त्यांनी दिलंय प्रत्येक षटकाराला. 45 धावा. 3 ओव्हरचा खेळ झाला. अभी तो नापी है मुट्ठी भाई जमीन, आगे पूरा आसमान बाकी है. रुको जरा मेरे दोस्त, ये तो असली पिक्चर है. चेंडू मैदानामध्ये दिला जाईल. दरम्यान 2 खेळाडूंच्या मध्ये अतिशय चांगला ताळमेळ देखील आपल्याला पाहायला मिळते. विजय पाऊले एक वेगळ्या ढंगामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सेमीफायनल मॅच आहे. एक मानाची ही स्पर्धा, अर्थातच ओम साई स्पोर्ट्सची ही मानाची क्रिकेट स्पर्धा आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये विजय पाऊले एक वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जणू दगड ओढूनच या ठिकाणी सेट होऊन आले होते. पहिले चेंडूवरती षटकाराने त्यांनी खातं खोललं आणि 2 खेळाडूंच्या मध्ये अतिशय चांगला ताळमेळ आहे आणि आपला सहकारी खेळाडू संकेत याला देखील ते या ठिकाणी कानमंत्र देत आहेत. आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन आलेला आयकॉन खेळाडू दुधगावचा हा खेळाडू अमोल निवगडे. पश्चिम महाराष्ट्रातील एक नावाजलेले खेळाडू अमोल. पहिला चेंडू चेंज ऑफ पेस आडव्या बॅटण्यास टूक सजवलाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलं जात आहे. दरम्यान या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल आणि आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. माजी सरपंच ग्रामपंचायत शिरा म्हणून बरीचशी जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली. एक व्यक्ती कसा असावा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर किलोचं सोनं घालणारा माणूस सोन्यासारखा असतो की नसतो मला माहित नाही, मात्र ज्याचं मन सोन्यासारखं असतं त्या माणसाच्या जवळ प्रत्येक जण जातो, उठतो, बसतो, त्याला हात मिळवतो. माणसाचं मन सोन्यासारखं असलं पाहिजे ना. असंच आपण पाहिलं तर व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय देवेंद्र पाटील साहेब यांची महत्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी झाली आहे. ज्या व्यक्तीनं तब्बल 51,000 रुपयाची स्पॉन्सरशिप या स्पर्धेला दिले त्या व्यक्तीचं स्वागत हे आपण पाहिलं तर विजय पावले यांच्या षटकारानं झालंय आणि हे स्वागत केलं जात आहे. सन्माननीय आदरणीय देवेंद्र पाटील साहेब
तब्बल 51,000 रुपयाची स्पॉन्सरशिप या स्पर्धेला देणारं व्यक्तिमत्व या सोहळ्यासाठी आलंय. दगदगीच्या युगामध्ये वेळ नसतो मारुती कोणाकडे, पण जो वेळेतला वेळ काढतो तो आपला माणूस असतो. आणि आज या सोहळ्याला उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली, या व्यासपीठाची शोभा वाढवली, म्हणून आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सन्माननीय आदरणीय देवेंद्र पाटील साहेब, वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय आणि या चेंडूवरती देखील चौकार येतोय. अतिशय सुंदर स्ट्रोक विजय पावले यांच्या बॅट मधून. कव्हर ड्रायचा हा फटका, क्लासिकल क्रिकेटची क्लास दाखवणारा हा स्ट्रोक येतोय विजय पावले यांच्या बॅट मधून. मग सर पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये पॅडल स्विक, आम्ही त्यानंतर अतिशय चांगला कव्हर ड्राय, क्रॅकिंग कव्हर ड्राय ज्याला म्हणता येईल, असे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि या मॅचचा आनंद संपूर्ण शिराळकर नक्कीच डोळ्यामध्ये साठवून ठेवतोय. वा, अप्रतिम फटका. ओहो, पॅडल स्वीप, खेळाडू डीप स्क्वेअरला चेंडू गॅदर करेल. की चांगली गोलंदाजी एका बाजूला अमोल निळगुडेची, कारण की दोन्ही आयकॉन खेळाडू एकमेकांसमोर होते. अप्रतिम पॅडल स्वीप लगावला, तदनंतर चौकार आला. त्यानंतर आपण पाहिलं अमोल निळगुडेने आपल्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी वेगळं पण आणलं. सन्माननीय देवेंद्र पाटील साहेब यांचं पुन्हा एकदा VIP कक्षामध्ये स्वागत करतो. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, आणि ज्यावेळी आपण पाहिलं तर एखादा व्यक्ती एखाद्या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप देत असतो, त्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यामध्ये क्रिकेट खूप खेळलेलं असतं, क्रिकेटवरती त्यांचं प्रेम असतं, क्रिकेटवरती त्यांचा जीव असतो. यासाठी क्रिकेटच्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ भेटावं, त्यांना ऊर्जा भेटावी, यासाठी आपण पाहिलं तर प्रत्येक जण एक एक रुपया देत असतो, खारीचा वाटा देत असतो. ते महत्वाचे आहेत. धावसंख्या 58, 58. 5 चेंडूचा खेळ झालाय. संकेत 12 चेंडू 26 वर खेळतोय. विजय पावले 5 चेंडू 18 वरती खेळत आहेत. अमोल निळगुडेने धावा खर्च केलेत आतापर्यंत 31, आणि शेवटचा चेंडू अमोल निळगुडे घेऊन येईल. लॉफ्ट केला चेंडू आपण पाहिलं तर संधी जरूर प्राप्त झाला विकेट किपरला. लांब होता थोडासा. 1 बाउंड चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये जातोय एका धावेसाठी. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपला. 59 लॉस ऑफ दी 1 विकेट. 59 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हरच्या अखेरीस. बॅटिंग करते संघ आपण पाहिलं तर तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघ गोलंदाजी करतोय. जोटिबा स्टाईल्स नागभूमी शिराळा टीम. 59 धावा, 59 लॉस ऑफ दी 1 विकेट. अतिशय चांगली पार्टनरशिप दोन खेळाडूंच्या मध्ये बिल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संकेत आणि दुसऱ्या बाजूला विजय पावले, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू ज्यांनी ISPL स्पर्धा गाजवली आणि माझी मुंबई या संघाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवून दिलं असे विजय पावले. मैदानामध्ये दरम्यान या ठिकाणी ड्रिंक ब्रेक होतोय आणि यानंतर नक्कीच सामन्याची समीकरणं थोडीशी वेगळी असतील. वा, कारण की आजही आपण पाहिलं तर शिराळ्यामध्ये म्हणजे मांगलेच्या त्या चौकामध्ये 17 फेब्रुवारी बरोबर 6 वाजता दिवाळी होती. म्हणजे काय होतं त्या दिवशी, विजय पावले सर यांचं स्वागत मिरवणूक होती. 17 फेब्रुवारी 6 वाजता दिवाळी साजरी केली गेली. DJ राज आपण पाहिलं कराडचा उपस्थित होता. छत्रपती लाईट्स संपूर्ण सजवलं गेलं होतं. SID DJ त्याचे अवेलेबल होता. आणि ज्या पद्धतीने मिरवणूक ओपन कार मध्ये केली गेली तेव्हा आपण पाहिलं प्राऊड ऑफ महाराष्ट्र. त्यावेळी संपूर्ण आपण पाहिलं तर आनंदाने अगदी नाचू लागला. आम्ही त्या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आज ते दाखल झालेत. खूप चांगली स्पर्धा त्यांनी आपण पाहिलं. आणि निहाल ग्रुप म्हणजे अशोकदादा सपकाळ यांच्या माध्यमातून थोड्या दिवसामध्ये 25, 26, 27 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये निहाल ग्रुप महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी येते. त्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी पंकजदादा वाडकर यांची चौनेश्वर 11 संघामधून ते ऑल इंडिया आयकॉन देखील खेळत आहेत. वा, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि खास तुला हेही सांगेल की भूषण गोळे देखील आपण पाहिलं तर काळेश्वरी 11 दिनेश वसंत मोरे यांच्या टीम मधून देखील तो ऑल इंडिया आयकॉन खेळतोय. निहाल ग्रुप महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफीसाठी दोन्ही आयकॉन आपण पाहिलं तर मुंबईला भूमिपुत्रच्या मैदानामध्ये दिसतील तुम्हाला 25, 26, 27 ला. अशोकदादा सपकाळ आयोजित निहाल ग्रुप महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफीसाठी. संघाची धावसंख्या 59. नक्कीच महत्वपूर्ण षटक आणि 5वं षटक घेऊन येतात स्लॉट ओव्हरमध्ये रघुबापू, सुहास खोत. अतिशय चांगला खेळाडू. दोन्ही बाजूला सामना फिरवण्याची क्षमता बाळगतात सुहास खोत. त्यांचा सामना करतील विजय पावले, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू. सांगली जिल्ह्याचा मान, अभिमान आणि सन्मान विजय. सुहास निकल राऊंड विकेट. पहिला चेंडू अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला. इनसाइड ऑफचा फटका आणि जमिनीला आग लावत 1 बाउंड चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफ रिझनच्या दिशेने येतोय चौकार. सुहास खोत. आणि सुहास खोत साठी ही अग्नी परीक्षा असेल, कारण की समोर विजय पावले सारखा खेळाडू समोर असताना त्या आपल्या वेगाला कशा पद्धतीने कंट्रोल करावं या सर्व गोष्टी बघितल्या जातील.
परंतु यांच्याकडे देखील खूप मोठा अनुभव आहे. क्रिकेटचा भला मोठा अनुभव यांच्या पाठीशी आहे. सुहास खोत यांच्या पाठीशी अनेक वेळा मोठमोठ्या खेळाडूंना त्यांनी थांबवून ठेवले, मोठमोठ्या खेळाडूंची विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे. असे सुहास खोत बडे मंच का बडा खिलाडी आहे सुहास खोत, जर्सी नंबर 01. खोल टप्प्याचा चेंडू तुम्हाला सांगितलं होतं सर, या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. अनेक मोठमोठे सामने या खेळाडूने गाजवलेत. सुहास आणि विजय पावले दोघे मित्र आहेत आणि एकमेकाचा स्ट्रॉंग झोन, वीक झोन प्रत्येकाला माहिती आहे आणि सुहास खोत आपल्या भात्यातील एक स्टॉकची चेंडू बाहेर काढतायत. त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय लालासू तांबेट साहेब यांचा देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. चांगला चेंडू हाताला गेला, एक चौकार आला, तदनंतर आपण पाहिलं तर डॉट आला, त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये धाव. अनुभव आहे सर, क्रिकेटचा भला मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. यावेळी पाहिलं तर लोअर पद्धतीचे चेंडू अतिशय वेगाने चेंडू रिलीज केला. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देतो. आता डिक्लेअर मध्ये एक धाव आहे, येस 2 धावा, थँक्यू. आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे. याही गोष्टी आम्ही सांगतोय की तुम्ही तो रिव्ह्यू कधीही घेऊ शकता. सक्सेस झाला तर तो कंटिन्यू आहे, अनसक्सेस झाला की तो स्टॉप आहे. येस, चांगला निर्णय ओम साई स्पोर्ट्सचा. अतिशय सुंदर चेंडू सर, तुम्हाला सांगितलं होतं की सुहास हा फिरकीचा जादूगार आहे आणि टाळ्यांच्या गजरामध्ये सुहास याचं नक्कीच स्वागत होत आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर सुहास यांनी माइंड ब्लोईंग या ठिकाणी कमबॅक केला आहे. तर हे मित्र आहेत, परंतु या मैदानावरती एकमेकाच्या विरोधात हटलेले आपल्याला पाहायला मिळतात. सुहास आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी. यावेळी देखील लोअर फुल टॉस चेंडू आणि समोर सूरज तांबेट. तर हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. क्रिकेटसाठी अनेक उन्हाळे पावसाळे पाहणारा हा खेळाडू जास्तीत जास्त चेंडू जर पाहिलं ना तर लोअर पद्धतीने रिलीज केलेत, कारण त्या चेंडूवरती एलिमिनेशन चेंडूला मिळत नाही आणि तसेच चेंडू रिलीज करतोय सुहास. सुंदर गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. चर्चा त्यांच्या बाबतीतही करू, कारण की सुहास खोत आणि दुसऱ्या बाजूला विजय पावले यांचा क्रिकेट खूप कालापासून राहिलाय. संकेत पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. सुहास खोतनं कमबॅक केलाय. चेंडू आपण पाहिलं तर चेंडू गॅदर केला, पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नॉन स्ट्राइक फेक्यो, हो डायरेक्ट हिट. व्हॉट अ मॅच. अमित पाटील या मॅच मध्ये विकेट घेतोय, रन आउट. व्हॉट अ मॅच यार. कोण बोललो होता अमित पाटील रन आउट गेला आणि दुसऱ्या बाजूला विजय पावले रन आउट होईल. कोण बोललो होता. सगळ्या प्रेक्षकांनी डोक्याला हात लावलाय, कारण की या मॅच मध्ये धगधग वाढवली आहे. विजय पावले सारखा खेळाडू रन आउट होतो, त्यालाही माहिती नव्हतं की या मॅच मध्ये अमित पाटीलचा थ्रो येईल अगदी यष्ट्यांपर्यंत. आमचे सन्माननीय आदरणीय अजयजी जाधव सर, आपला मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम आदरणीय अजयजी जाधव साहेब. टीव्ही स्क्रीनवरती पहा, या ठिकाणी थोडासा फंबल झाला, दुसऱ्या क्षणी चेंडू अडवला आणि डायरेक्ट फेट की डायरेक्ट स्टंप वरती आणि यष्ट्या उद्ध्वस्त. ओहो हो, हे मोठी विकेट आहे, मोठी विकेट आहे. रिप्ले पहा, अमित पाटील चेंडू थोडासा हातातून निसटला, चेंडू गॅदर केला. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सुहास खोतनंही दबाव टाकला होता, डायरेक्ट हिट. अप्रतिम गोलंदाजी सुहास खोतची. धावा फक्त 8 खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर 5 चेंडूवरती त्यानं 4 धावा दिल्या. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय सनीराज कन्स्ट्रक्शन अँड अर्थमूव्हर्स शिराळाचे आमचे सन्माननीय आदरणीय अजयजी जाधव साहेब यांची महत्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी. वेलकम साहेब, सुस्वागतम. तब्बल 30,000 रुपयाचं स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलं. आमचे दोन्ही मान्यवर देवेंद्रजी पाटील साहेब असतील, अजयजी जाधव साहेब असतील, समर्थ मोरे साहेब असतील, त्याचबरोबर लालासो तांबेट साहेब असतील, या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक 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 स्वागत करतो. सुस्वागतम. दरम्यान जय गगनगिरी वडापाव सेंटर यांच्याकडून या थ्रोसाठी अमित पाटील याला 101 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. थँक्यू व्हेरी मच. सोने की किंमत थी मेरे भाई. वो दाखल झालाय गोलंदाजीसाठी. आपण पाहिलं तर 67 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. विजय दाखल झाला. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 5 मध्ये, 6 मध्ये शेवटचं षटक आणि शेवटचं हाणामारीचं निर्णायक अंतिम षटक. 67 धावा. धावा थांबलेत मारुती सर. धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर कुठेतरी 80-85चं टार्गेट डोक्यामध्ये ठेवलं होतं. 67 कुठेतरी धावा थांबवल्यात. चांगली गोलंदाजी राहिले सुहास खोतचं. अमितचं खास करून कौतुक करे, ज्या पद्धतीने बॉलिंग अटॅक राहिला त्यांचा जबरदस्त, आणि त्यामध्ये अमोल देखील. नक्कीच सर, हे धावसंख्या अतिशय वेगाने या ठिकाणी जात होती. त्या धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम सुहास यांनी केलंय.
विजय आला शॉर्ट ओव्हरमध्ये पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप यावेळी पाहिलं तर बॅट स्विंग अतिशय वेगाने झाली, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आलेला नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी विजय याचं देखील कौतुक करावं लागेल. हा देखील एक नागभूमी स्पोर्ट्स 32 या टीमचा एक हुकमी एक्का गोलंदाज आहे. अप्रतिम विजय. सध्या आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी. एका बाजूला आपण पाहिलं सनी, दुसऱ्या बाजूला संकेत. ओहो, सुरेख फटका. चॅम्पियन बॅटनं या चॅम्पियननं दिलाय हा षटकार. वॉट अ स्ट्रोक यार, काय फटका केला. सरळ बॅटीनं व्ही शेप मध्ये, तदनंतर मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग स्वीट साऊंड इज गोज टू ओव्हर दी कव्हर हेड लॉंग ऑफ, आणि तदनंतर षटकार येतोय. अप्रतिम बॅटिंग. आता टीम मीटिंग चालू झाले. गोलंदाजी करणारी टीम. फटका पहा चॅम्पियननं ज्या पद्धतीने सनीनं हा फटका लगावलाय. पहिला चेंडू डॉट साइड अँगल, किती स्टंपच्या जवळ गेला होता पॉपिंग क्रीज मध्ये सनी. हाही इन्फॉर्म बॅटर आहे, सध्या चांगला चर्चेत राहिलाय सनी. कारण की जेव्हा मॅच असते तेव्हा मॅच मध्ये, जेव्हा मॅच नसते तेव्हा आपण पाहिलं तर अगदी प्रॅक्टिस मध्ये. शिराळ प्रीमियर लीगचा तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सनी सरापले. पुढचा बॉल यावेळी देखील इनसाइडचा फटका. चेंडू या ठिकाणी निघून जात आहे. एक्स्ट्रा कव्हरेज यांच्यावरून सनी सरापलेच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय स्ट्रोक सजवलाय, काय टायमिंग आहे सर. टायमिंग, टेम्परामेंट, टॅलेंट, प्रॅक्टिस, सगळ्या गोष्टी. अप्रतिम बॅटिंग. 2 चेंडू 2 षटकार आले, एक डॉट आला. 3 चेंडू आता बाकी आहे. काय फटका केला. जणू फ्रंटला असलेल्या कॅमेरामॅनला सांगतोय तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो, मेरे भाई तू खिच मेरी फोटो. असा स्ट्रोक सध्या लगावला गेला. वॉट अ बॅच. 79 धावा. आपण उल्लेख केला होता 80-85. मंजिल आता जवळ आली आहे, कारण की सनी सराबडेकडे ती ताकद आहे. मंदूरच्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर अगदी 32 ग्रामीण प्रीमियर लीग ज्या पद्धतीने या खेळाडूंना मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकवला, आणि त्याच्या आधीपासून सनीनं मागे म्हणून बघितलं नाहीये. आणि त्याच्या समोर आपण पाहिलं तर विजय सारखा गोलंदाज. विजयला येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आपल्या भात्यातील चांगले चेंडू बाहेर काढावे लागतील. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय. बॅक टू बॅक तिसरा येईल का, आणि हो आला. यावेळी पाहिलं तर पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आलेले चेंडू सनी याने ओळखलं. जणू या चेंडूचा वेटच करत होता, बॉडी वेट ट्रान्सफर केलं. शॉर्ट ऑन पुलचा फटका आणि बॅक टू बॅक 3 षटकार सनी चरपले याच्या बॅट मधून. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग. आग ओकणारी बॅटिंग सनी चरपलेच्या बॅट मधून. काय बॅटिंग करतोय, काय पिकअप आहे, जबरदस्त बॅटिंग. क्रिकेट मधील अतिशय देखना स्ट्रोक. बॅकफुटवर जाऊन हा सजवलेला फटका, शॉर्ट ऑन हुकचा फटका, आणि या चेंडूवरती तब्बल 6 धावा. बॅक टू बॅक 3 षटकार सनी चरपलेच्या बॅट मधून. 6चा पाडाही त्याला पाटे. लास्ट टाइम मी बोलून दाखवलं होतं, आजही बोलून दाखवतोय. 85 धावा. 85. सुरेख फटका. वॉट अ स्ट्रोक. 4 चेंडू 4 षटकार सनी सराबलेच्या बॅट मधून येत आहेत. या मॅच मध्ये आग लावली आहे. खेळपट्टी तापवली आहे, बॅटही तापली आहे. जेव्हा पहिला षटकार लगावला तेव्हाच बोललो चॅम्पियन बॅटनं, चॅम्पियननं लगावला चॅम्पियन षटकार, आणि असा स्ट्रोक होता. वॉट अ स्ट्रोक यार. मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड. आकाशामध्ये पूर्णपणे लाइटिंग लावली, आणि कॅमेरा मॅन पास शेवटपर्यंत चेंडू टिपतोय. 91 धावसंख्या. जी टीम विजय पावलेचा विकेट गेल्यानंतर आनंदामध्ये नाचत होता, तो संघ थोडासा कमरेवरती हात ठेवून सूरजकडे बघतोय, विजयकडे बघतोय. कारण की या मॅच मध्ये धावा थांबल्या होत्या. आपण चर्चा केली. 5व्या ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, 67 होत्या, आणि त्यानंतर धावा यायला सुरुवात झाली, आणि ती आता 91. रफ्तार बुलेट ट्रेन, वंदे मातरम ट्रेन जणू निघाली. 5वा येईल का. यावेळी पहिल्यांदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेलं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 धाव कमली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय, आणि यावेळी पाहिलं यावेळी देखील डायरेक्ट थ्रो अमित याने केलेला होता, परंतु यावेळी नेम चुकलाय. दरम्यान 6 षटकाची समाप्ती झालेली आहे. 6 षटकानंतर तिरुपती स्पोर्ट्स मांगले या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 92 धावा, 92 रन्स. जिंकण्यासाठी एक चांगला फायटिंग स्कोर उभा केलाय. अर्थातच नागभूमी स्पोर्टच्या समोर 93 धावांचा. 92, 93 आणि 94 रन्स टू विन. 94 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 94. त्याचबरोबर आमचे माजी नगरसेवक, सभापती, पाणी पुरवठा, नगर पंचायत शिराळचे सन्माननीय आदरणीय संजयजी हिरवडेकर साहेब यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो.
वेलकम साहेब, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. आपलं मनापासून अधिक स्वागत. 94 टॉस साठी या कॅप्टन एस एस स्पोर्ट्स पाडळी टीम आणि मोरिया 11 सांगली टीम. मोरिया 11 सांगली संघ आपण या टॉस साठी आमच्या आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये खऱ्या अर्थानं खूप मोठी उपस्थिती आपल्याला बघायला भेटते. अगदी अभिजित सोनटक्के यांचे खऱ्या अर्थानं भाऊ मी म्हणेल की गुरु त्यांचे आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे आलेले आहेत. अर्थातच कुमार दादा खऱ्या अर्थानं ही मोठी उपस्थिती आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीनं आपण पाहिलं तर अभिजित सोनटक्के सर यांना घडवलं क्रिकेट खऱ्या अर्थानं खेळण्यापेक्षा जगायचं कसं हे शिकवलं ते कुमार दादा आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेले आहेत. त्यांचा मी स्वागत करतो. 94 धावा. आणि आता दोन गोष्टी आहेत मारुती सर, कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर भूषण गोळेचे आगीचे गोळे येतील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर AK-47 ऑफ सांगली म्हणजे सांगलीची AK-47 येईल विजय पावले. या 2 ओव्हर म्हणजे तब्बल 3 ओव्हर पकड, एकाच्या 2 आणि एकाच्या 1 आणि दुसऱ्या बाजूला फिरकीचा जादूगर सनी. या बॉलिंग अटॅक समोर कशी बॅटिंग केली जाईल हे बघायचंय. आमचे सगळे मान्यवर आज सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. आज आपण पाहिलं तर आमचे देवेंद्रजी पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय समर्थ मोरे साहेब असतील, लालासो तांबेट साहेब असतील, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अजयजी जाधव साहेब असतील, सन्माननीय आदरणीय संजयजी हिरवडेकर साहेब असतील. हे सगळे मान्यवर आज आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. 94 बॅट्समन या मैदानामध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅलो चिक. सन्माननीय आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेब, मी विनंती करेल साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो या मॅचचा, प्लीज आपण यावं. आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेब आमच्या महेशजी खंडागे साहेब आपणही विनंती करेल आपणही आमचे सगळे मान्यवर प्लीज आपण सगळेजण आलात. येस या सर्व मान्यवर आपले दादा या सगळ्यांचं स्वागत आहे. अंपायर 2 मिनिटं. महेशजी खंडागे साहेब यांचे शुभ हस्ते टॉस करतोय. कॉल कोणाचा आहे? मोरिया 11 सांगली आणि दुसऱ्या बाजूला पाडळी टीम. कॉल पाडळी टीमचा कॉल. कॉइन खाली पडू दे. येस साहेब. छापा काटा कॉल आहे आणि येस साहेब स्पिन दी कॉइन. छापा कॉल आहे आणि टॉस जिंकलेला. आणि तुमच्या माहितीसाठी मोरिया 11 सांगली टीमला 3 धावांची पॅनल्टी आहे. ते लेट उशिरा आल्यामुळे एनिथिंग त्यांचा रिझन आहे, मात्र तरी 3 धावांची पॅनल्टी. टॉस जिंकला, महत्वाचा निर्णय. फिल्डिंग फर्स्ट. आनंद चेहऱ्यावरती खूप आहे. पाडळी टीम यंदाच्या टेनिस क्रिकेटमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर बक्षीस शोधत होती, मात्र आज पहिल्यांदा पाडळी संघ एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचले. हा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती आहे, बरोबर? आम्ही 20 वर्ष झालं प्रयत्न करतोय, खरं यावर्षी सक्सेस झालो, त्यामुळे आम्ही आनंदी आहे.
भाऊ ही खऱ्या अर्थानं मेहनत आहे आणि आज आम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतोय. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला 3 धावाची पॅनल्टी जरूर लागली. मग ट्रॅफिक होतं का येताना? ट्रॉफिक पण होतं आणि रोड पण थोडं काम चालू आहे ना, त्यामुळे थोडा उशीर झाला. काय हरकत नाही. मात्र वेल फाईट. तुम्ही छान खेळा. थँक्यू सो मच. मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांची जरूर चर्चा आमची होणार आहे. कंटिन्यू आम्ही तुमच्यासोबत चर्चा जरूर करणार आहे. मॅचकडे जाऊयात. थँक्यू व्हेरी मच. जाऊया या मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू अतिशय सुंदर, थोडासा शरीरापासून हात दूर ठेवलेला चेंडू आणि पाठीमागे अतिशय चांगलं प्रोटेक्शन. अशीच गोलंदाजी करावी लागेल आणि ती सांगायची गरज नाहीये. भूषण गोळे याला पहिलं पावबेचं षटक घेऊन आलाय भूषण आणि स्ट्राईकवरती होता अमोल यांनी सिंगल काढून स्ट्राईकवरती आता आणले ते सूरज तांबेडे याला. सूरज या मैदानामध्ये चमकलेला सूरज या, कारण की जो आपण पाहिलं तर जेव्हा मैदान त्याच्यासाठी येतं पोलीस लाईन ग्राउंड शिराळ्याचं मैदान, आणि या मैदानामध्ये चमकणारा सूरज आहे आणि आज चमकना पडेगा भाई. बॅट्समॅन केली आहे गती परिवर्तन. असं वाटलं वेगानं चेंडू टाकतो, मात्र जे वाटलं तेच नाही करत हा भूषण गोळे आहे. कारण की फलंदाजाला वाटतं वेगाने येईल तेव्हा हा गतीच्या मागची सगळ्यात मी म्हणेल की वेग काढून घेतो. बॅट स्विंग केली, चेंडू अगदी निघून गेला, धोका दिला. म्हणजेच दाखवतो एक आणि करतो एक. शेवटची श्रेणी पाहिलं तर रिस्टला थोडंसं या ठिकाणी बॅक ऑफ द हँड हा चेंडू रिलीज केला आणि त्यामध्ये यशस्वी झालाय भूषण गोळे. सुंदर गोलंदाजी. पुढचा बॉल घेऊन निघालाय भूषण. अतिशय सुंदर चेंडू. या चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल होतं. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक धाव ऍड होईल. अगदी मगाशी चर्चा केली तशी बॉलिंग अटॅक टीमकडे जबरदस्त आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आगीचे गोळे भूषण गोळे घेऊन येईल. विजय पावले आहेत त्यांच्या 3 ओव्हर तू पकड. सनीची फिरकी गोलंदाजी म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणंही महत्वाचं आहे. कारण की तिरुपती स्पोर्ट्स मागले टीमनं कधी रफ्तार घेतला, कधी 6वा घेर टाकला तो 5व्या 6व्या ओव्हरमध्ये, लास्टच्या 2 ओव्हरमध्ये या संघानं धावा केल्यात. आणि कुठेतरी तसाच खेळ आज अमोल निळगुडेला करणंही महत्वाचं. आज पार्टनरशिप होणं मागताय भाई. आज पार्टनरशिप महत्वाची आहे. अतिशय सुंदर चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. काय चेंडू रिलीज केलाय. उंच कुरा खेळाडू सर तुम्ही मागाशी सांगितलं आणि उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय. अतिशय चांगली बॉलिंग एक्शन, चांगला रिलीज पॉइंट आणि फॉलो थ्रू देखील अतिशय चांगला आहे. म्हणजे लेदर क्रिकेटमध्ये सर्व प्रशिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. रणजी क्रिकेटचा भला मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आणि तोच अनुभव आज तो पणाला लावतोय. अगदी यॉर्कर मान दिला त्या यॉर्करला. सूरज दुसऱ्या बाजूला. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 बाकी आहेत. गती परिवर्तन लॉफ्ट केला. लॉंगॉनला नाहीये कोणी. 1 सेकंड बाउन्सला जाईल 4 चौकारासाठी. अगदी या 4 धावा मात्र जरूर प्राप्त झालेत. या चौकारांना आपण पाहिलं तर 7 धावसंख्या स्कोर कार्डवरती 7 द्यावी लागेल एकमेकांची, कारण की 7 धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. आणि जिथे आपण पाहिलं तर कुठेतरी पार्टनरशिपचाही मी उल्लेख केला होता. फटका पहा. अगदी गती परिवर्तन यावेळी ओळखलं सूरजने, कारण की आधी फसवलं होतं, आता त्यानं ओळखलं होतं आणि त्याच विथ टर्न हा लॉफ्ट केला चेंडू. अगदी 4 धावा. यावेळी अतिशय वेगाने चेंडू रिलीज केलाय, परंतु चेंडू अडवला जात आहे. लोअर फुलटॉस चेंडू. या चेंडूला मोठा स्ट्रोक जरूर सजवायचा होता, परंतु प्रोटेक्शन पहा ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलाय त्याच ठिकाणी चेंडू जाताना पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 8च्या घरामध्ये. लॉस ऑफ दी 0 विकेट. अगदी चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. 8 धावा फक्त पहिल्या ओव्हरमध्ये. विशेष सहकार्य आमचे आपण पाहिलं तर सगळ्यांचं या स्पर्धेसाठी राहिले. त्यामध्ये अजित गायकवाड, फौजी, मुंबई पोलीस, आमचे प्रतीक पाटील असतील त्यांचं कौतुक करेल. आमचा प्रतापजी कदम साहेब असतील, जाहिरात स्पॉन्सर प्रतिराज ऑफसेट शिराळा, त्यांचा आभार व्यक्त करेल. जगदंब इव्हेंट शिराळा, ॲडव्होकेट उमेश कदम, त्यांचं मी आभार व्यक्त करेल. प्रेक्षकांसाठी खास बसण्याची व्यवस्था गॅलरी त्यांनी उपलब्ध करून दिली. आबा कदम सर असतील, त्यांचा आभार व्यक्त करेल. कारण की ही स्पर्धा आमची संपूर्ण ट्रॉफीज, कारण की या स्पर्धेच्या व्यासपीठाला शोभा आली मान्यवर बसल्यामुळे, आणि पुढे आपण पाहिलं तर ट्रॉफी आल्यानंतर व्यासपीठाला वेगळे 4 चांद लागले. आमचे महेशजी खंडागळे सरकार, त्यांचं युवा उद्योजकांचा मी आभार व्यक्त करेल. मराठी पाऊल पडते पुढे, तसे महेशजी खंडागळे साहेब आपण पाहिलं तर उद्योग क्षेत्रामधील एक नाव, त्यांचा आभार व्यक्त करेल. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका आणि सूरज तांबेडे याच्या बॅट बोधून चौकार येतोय का काय पाहूया.
आणि असा चौकार आला. ही खासियत आहे सूरज तांबेड्याची. वेगावरती स्वार झालाय सूरज नक्कीच तळपलाय. जरी सूरज अस्ताला गेला असला तरी हा सूरज तांबेड या 32 शिराच्या पोलीस ग्राउंडवरती अक्षरशः तळपताना पाहायला मिळतोय. सूरज अस्ताला गेला, काल उल्लेख केला सूरज ढलताय, डुबता कभी नहीं, वो वापस आता जरूर है. कारण की या मॅच मध्ये सूरज को चमकना पडेगा भाई. कारण की अंधारामध्ये चमकतात ते हिरे असतात. आज त्याच पद्धतीने कारण की समोर विजय पावले म्हणजे सांगलीची AK-47 दाखल झाले आणि सध्या आपण पाहिलं तर त्यांच्या समोर सध्या मात्र हा खेळ केला जातोय. ब्लॉक सांगलीची स्पीड गन आता चालू झाले कारण की हा चेंडू ब्लॉक येणार होता आणि सध्या आपण पाहिलं तर बरेचसे प्रेक्षक मनातल्या मनात बोलले असतील आता ब्लॉक बघ, आता ब्लॉक बघ. कारण की तो बुंदा चेंडू मराठी भाषेमध्ये तो येणार होता. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर समोरील बॅटल अर्थातच सूरजसाठी हा फटका चौकार लागल्यानंतर हा ब्लॉक त्याच्यासाठी बाहेर काढला. हा खऱ्या अर्थानं स्पीड गन सांगलीची का म्हटली जाते. त्याच्या विरोधामध्ये आयकॉन, दोन्ही आयकॉन एकमेकांसमोर आलेत. अमोल निरगुडेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे या सर्व गोलंदाजीला कशा पद्धतीने उत्तर द्यायचे आहे. कारण की तो देखील महाराष्ट्रभर सातत्याने दिवस रात्र क्रिकेट खेळत असतो आणि त्याच्या समोर विजय पावले. नक्कीच तो ब्लॉक चेंडू जो होता ना तो विजय पवले यांचा ब्रँड आहे आणि त्या चेंडूवरती अक्षरशः मोठमोठ्या खेळाडूंना त्यांनी यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. या चेंडूला सन्मान दिलाय. नक्कीच अतिशय चांगलं क्रिकेट सूरज याच्या मार्फत खेळताना पाहायला मिळालंय. यावेळी देखील ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूला देखील सन्मान दिलाय. कव्हर सीझन मधून हा स्ट्रोक खेळलाय परंतु पाठीमागे प्रोडक्शन होतं. किरण यांनी तो चेंडू अडवलाय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सांगली एक्सप्रेस विजय पावले यांच्या गोलंदाजीतून. 14 धावसंख्या, 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 अजूनही बाकी आहे. भाई मॅच मध्ये रिक्स लेना पडेगा. कारण की काल उल्लेख केला रिक्स घेतो म्हणून तोटा होतो माहिती आहे पण क्रिकेट असं सांगतं रिक्स घेतो तोच तर मोठा होतो. बॅकफुटला जातोय शॉट आंपोल सूरजच्या बॅट मधून येतोय अप्रतिम 4-4-4 चौकार. आणि तो चौकार कुठे आलाय ना सर तो काव कॉर्नर रिजनच्या दिशेने. तो जर चौकार स्क्वेअर लेग रिजन मध्ये असता तो नक्कीच तो शॉट षटकार मध्ये कन्वर्ट झाला असता. अतिशय चांगली बॅटिंग सूरज याची. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलला ओळखलं, थोडंसं पाठीमागे गेला बॅकफुट वरती आणि अतिशय सुंदर देखना स्ट्रोक सजवला. हा ब्लॅक डायमंड या मैदानावरती अक्षरशः चमकताना पाहायला मिळतो आणि त्याची चमक संपूर्ण शिराळा तालुक्यामध्ये आज सर्व प्रेक्षक क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील. अगदी गॅलरी फुल झाले प्रेक्षकांची. पहिली मॅच चालू आहे, सेकंड इनिंग, गॅलऱ्या फुल झाले. तू बोललास मला जागा पाहिजे, नाही तिकडे झाडाखाली आहे भाऊ, गॅलरी पे जागा नाही मिलेगा. आणि कौतुक करेल जगदंब इव्हेंट शिराळा ऍडव्होकेट उमेश कदम यांचं. त्यांनी प्रेक्षकांसाठी खास बसण्याची व्यवस्था केली. ओ दांडी 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 गोल, बॅटर आउट, विकेट घेतली आहे. वेगवान चेंडू आला, मांगले सांगलीचा शिराळ्याचा स्पीड गन AK-47. चेंडू पडला, बॅट स्विंग, दांडी अगदी वाकवली, बॅटर आउट झाला, अगदी झोपवली, बॅटर आउट झाला आणि सूरज सारखा फलंदाज या मॅच मध्ये शांत राहिला. सूरज शांत राहिला. 8 चेंडू 15 धावा त्यानं केल्या. रिप्ले टेलिकास्ट पहा, चेंडू अगदी बॅटची लिडिंग एज ब्लेड आउट. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी दांडी वाकवली, झोपवली, मोडली आणि तदनंतर मात्र ऑफस्टिक अगदी बाजूला. किती वेगानं हा चेंडू टाकला असेल. मोठी विकेट. सांगताना कंटिंग साऊंड जेव्हा या ठिकाणी विजय पवले यांनी चेंडू रिलीज केला ना तेव्हाच त्याच्या घशातून आवाज आला आणि या चेंडूवरती अतिरिक्त वेग त्यांनी जनरेट केला होता. वेग आणि इनसाइड एज आणि यष्ट्या उद्ध्वस्त दाखल झाला. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सूरज याच्या बॅटमधून एकाकी या खेळाडूने खिंड लढवली. मोठ्या गोलंदाजाच्या समोर अतिशय चांगलं प्रदर्शन केलं. नवीन बॅटर येतोय अर्थातच सौरभ शिंदे. अगदी या सांगलीचा हँडसम बॉय आणि सध्या दाखल झालाय सौरभ शिंदे. वॉट अ बॉल, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, द्विधा मनस्थिती. कारण की हा चेंडू सौरभ साठी होता एक मॅजिक चेंडू, एक सरप्राईज चेंडू. पडल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं हवेमध्ये हेळकावे घेत गेला निघून आणि सौरभला अगदी निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ, 18 धावसंख्या. रिप्ले टेलिकास्ट बघा, चेंडू पडला आणि तदनंतर ओहो वॉट अ बॉल यार, वॉट अ बॉल. एक ड्रीम बॉल असतो एखाद्या गोलंदाजासाठी, तो ड्रीम बॉल आहे हा. कारण की एखादा गोलंदाज जेव्हा झोपेमध्ये स्वप्न बघतो की माझी गोलंदाजी 6 चेंडू 1 हवे असताना कशी पडावी, अशी पडावी, तो ड्रीम बॉल म्हणून या चेंडूचा उल्लेख करणं हेही बरोबर आहे. 24 चेंडू मध्ये 76 धावेची गरज आहे. 24 चेंडू 76 धावा.
मॅच मध्ये जर मोठा रेकॉर्ड झाला, चमत्कार झाला तर उतून नमस्कार करावा लागेल जर मॅच ऑन झाली तर. आणि मॅच ऑन करणं गरजेचं आहे, कारण की एका बाजूला अमोल निळगुडे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये येत्या 2-3 वर्षामध्ये जो खेळाडू आयकॉनच्या स्तरावरती खेळताना दिसेल तो सौरभ शिंदे दुसऱ्या बाजूला. कारण की हाही खेळाडू आपण पाहिलं तर सांगलीचा हँडसम बॉय, शिराचा हँडसम बॉय, कारण की चांगल्या पद्धतीने खेळ त्याचाही राहिला. आणि ते दिवस लांब नाहीयेत जेव्हा सौरभ शिंदे मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडूमध्ये खेळताना दिसेल. कारण की सध्या आपण पाहिलं तर 2 दिवस त्याचा खेळ पाहिला, का नाही हा खेळाडू आता महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये खेळेल, तो दाखल झालाय. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर ओमकार दाखल झाला, आमचे माऊली, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, अप्रतिम कॅच पकडली आहे ओंजळीमध्ये, जिथे आपण पाहिले तर किरणने ही कॅच पकडले. कारण की किरण कडून बऱ्याच वेळा चुका होत नाहीत. चेंडू खाली गेला, आरामामध्ये बोटांचा पिसारा केला, एखाद्यानं नारळ दिल्यानंतर जसा ओंजळीत नारळ घ्यावा तसा चेंडू ओंजळीमध्ये घेतला. बॅटर आउट, फलंदाज आउट. अमोल निळगुडे आयकॉन खेळाडू आज राहिला शांत, संयम. नक्कीच अतिशय सुंदर चेंडू हाताळला, आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर चेंडू ठेवला आणि हा चेंडू पाहिलं तर ओमकार याने रीच मध्ये दिलेला नाहीये. यावेळी पाहिलं तर विजय पावली यांनी एक वेगळी स्ट्रॅटेजी आखली आहे आणि स्वतः पाहिलं तर ओमकार याला तिसऱ्या षटकामध्ये घेऊन आलेत आणि स्वतःचं महत्त्वाचं षटक त्यांनी पाठीमागे ठेवलंय. कारण एखाद्या वेळेला जर पाहिलं तर मॅच फसू शकते आणि क्रिकेट आहे, क्रिकेट हा लेझी आपण जेंटलमन लोकांचा खेळ मानला जातो. लेझी क्रिकेट कधीही खेळू शकत नाही. विजय देखील जाणतात कधी मॅच टर्न होऊ शकते आणि जर मॅच टर्न झाली तर त्यांनी स्वतःचं षटक स्वतःची ओव्हर पाठीमागे ठेवली आहे. नवीन बॅटर येतोय, दुसरा आयकॉन खेळाडू, नाव आहे अमित पाटील, पनुमरे गावचा हा कोहिनूर हिरा अमित पाटील. ॲज अ बॉलर म्हणून संपूर्ण शिराळा तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू अमित पाटील. अमित पाटील हो, बिगिट करण्याचा प्रयत्न, टॅप फटका, नकार दिला त्यानं. मॅच बनू शकते, कारण की ही मॅच अजूनही आपण पाहिलं 50-50% आहे. अमित पाटीलच्या बॅटमधून जर धावा येत आहेत, सौरभ शिंदेच्या बॅटमधून धावा येत आहेत, दोघेही एका बाजूने वार पलटवार करतात तर मॅच चांगली बनते आहे. नक्कीच दोन्ही एंडने धावा याव्या लागतील आणि अमित याच्या बॅटला जर चेंडू मिडल झाला तर तो नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पडतो. अतिशय चांगला बॉटम हँडमध्ये त्याचा ताकद आहे. अतिशय सुंदर चेंडू, ओमकार याचं कौतुक करावं लागेल. वारंवार चेंडू पाहिलं तर लोअर फुल टॉस ब्लॉक पद्धती चेंडू रिलीज करतोय आणि त्यामध्ये ओमकार यशस्वी होतोय. हा देखील खेळाडू अतिशय चांगला आहे. विजय पवले यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा एक उदयोन्मुख खेळाडू, रायझिंग स्टार खेळाडू ओमकार, ज्यांच्या माध्यमातून या प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देण्यात आले. ते एबी इन्फ्रा शिराळ्याचे आमचे सन्माननीय आदरणीय आनंदरावजी शिंत्रे साहेब म्हणजे आमचे बाळू दादा, त्यांचंही आम्ही मनापासून एक स्वागत करतो. वेलकम दादा, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. ओहो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला, कारण की जिथे आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू आज कमी सेकंड इनिंग मध्ये कमी दिसले. बॉलिंग अटॅक काय असतो तोच बॉलिंग अटॅक सध्या दाखवला गेला. जिथे आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू, ब्लॉक होल चेंडू, बुंदा चेंडू सध्या टाकले गेलेत आणि हेच बुंदा चेंडू खेळत असताना धावा कमी येत आहेत. टीमची धावसंख्या 20 धावसंख्या, 4 चेंडूचा खेळ झाला. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे, 2 चेंडू बाकी आहेत आणि ओमकारची अप्रतिम गोलंदाजी. मात्र स्ट्राईकला सध्या अमित पाटील आयकॉन. यावेळी अतिशय सुंदर स्ट्रोक, इनसाइड आउटचा फटका आणि अमित पाटील याच्या बॅट मधून येते. एक्स्ट्रा कव्हरला भेदणारा हा येतोय चौकार. अतिशय सुंदर बॅटिंग अमित याची. ओव्हर पिच बॉल होता, थोडासा बाहेर हा चेंडू रिलीज झाला आणि या चेंडूवरती थोडासा पाठीमागे बॅकफुटवरती जाऊन अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय. पहा, बॅकफुटवरती गेला, थोडासा बाहेर चेंडू रिलीज केला आणि या चेंडूवरती हल्ला चढवला. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर, त्याच्या मनगटामध्ये खूप ताकद आहे आणि ती ताकद त्यांनी मोठमोठ्या मॅच मध्ये दाखवली आहे. यावेळी पाहिलं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. स्विंगिंग यॉर्कर, काय चेंडू रिलीज केलाय, काय चेंडू रिलीज केलाय. अक्षरशः या चेंडूवरती प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत होत आहे. दरम्यान पाहिलं तर पहा टीव्ही स्क्रीनवरती यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. विजय यांना देखील या चेंडूने इम्प्रेस केलंय. 3 षटकांचा खेळ झाला, 24 धावसंख्या, चांगला चेंडू वेगानं हाताळला. मगाशी उल्लेख केला तसा 5G समर्थ गिगा फायबर इंटरनेटचा जेवढा वेग आहे
त्या वेगानं सध्या चेंडू टाकला गेला आणि त्याच इंटरनेटचे सर्व ज्यांनी या स्पर्धेसाठी यूट्यूब वाहिनीसाठी आपण पाहिले तर वायफाय आणि इंटरनेट सेवा पुरवली ते 5G समर्थ गिगा फायबर इंटरनेटचे सर्वांनी आदरणीय गणेशजी कारवेकर साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम. मगाशी जेव्हा षटकार लगावला तेव्हा देखील 5G समर्थ गिगा फायबर षटकार होता आणि वेगाने षटकार लगावतात तेव्हा 5G समर्थ गिगा फायबरची आठवण येते, कारण की या शिरायामध्ये सांगलीमध्ये सर्वात जास्त वेगानं वायफाय आणि चांगल्या पद्धतीने सेवा देणारं जर इंटरनेट सेवा कोणती असेल तर गणेश कारवेकर यांची 5G समर्थ गिगा फायबर इंटरनेट सेवा आहे. आणि याच्याशिवाय आपण पाहिलं तर पर्याय खऱ्या अर्थानं नाही आहे, कारण की सेवा देण्यापेक्षा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपण आपली माणसं मोठी केलेला हवेत, म्हणजे आपण आपोआप मोठे होऊ आणि तेच त्यांचं मी स्वागत करतो. 24 धावसंख्या, 3 षटकांचा खेळ झाला. ओहो, ड्राईव्ह केला चेंडू कव्हरला, खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आपण पाहिलं गॅदर केला जातो एक सिंगल धाव, कारण की सौरभ शिंदेकडे क्षमता आहे मोठे फटके मारायची, अमित पाटीलकडे ताकद आहे मोठी फटके मारायची. क्षमता ताकद एकत्र झाली तर 17 चेंडू 69 होतील, कारण की ती लावणं आता गरजेचं आहे. बरोबर आहे, ती ताकद लावावी लागेल सर, कारण समोर आहे गोलंदाज सनी सर आपले फिरकीचा जादूगर आहे. पडल्यांदा चेंडू राईट झाला, काटा बदलला, चेंडू निघून गेला. विजय पावले यांच्या हातामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. सनी याची फलंदाजी देखील जबरदस्त आहे, गोलंदाजी देखील पहा. एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू आणि याच खेळाडूने अक्षरशः शिराळा प्रीमियर लीग गाजवली होती. यावेळी पाहिलं तर स्विच केलाय आणि अमित या पाटील याच्या बॅट मधून येतोय आणि यावेळी पाहिलं तर झेल झालाय का? यस, झेल झालाय. अतिशय चांगला झेल पकडला श्रीतेजाने जो बाउंड्री लाईन वरती तैनात होता. स्विचीचा फटका सजवायचा होता, विकास याने अतिशय चांगला झेल पकडलाय. पहा, स्विचीचा फटका सजवला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एवढा रॅपिड चेंडू आलेला त्या खेळाडूने या ठिकाणी पकडला. यंगस्टर खेळाडू आहे विकास आणि आपल्या टीमला अतिशय चांगलं प्रदर्शन करत असताना सर्व खेळाडूंना त्यांनी इम्प्रेस केले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सनी सरापले याची. जादूगर आहे हा मांगली टीमचा आपण पाहिलं तर, आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले सनी आपण पाहिलं तर 32 ग्रामीण प्रीमियर लीग गाजवली, मॅन ऑफ द सिरीज घेऊन गेला. त्यानंतर आपण पाहिलं तर बाईकवरून गेला, सायकल घेऊन गेला आणि तशी मॅन ऑफ द सिरीज तो घेऊन गेला. अप्रतिम खेळ त्याचा राहिला. मात्र 25 धावसंख्या, 15 चेंडू 69. भाई या मॅच मध्ये आता चर्चा राहिली, कारण की सध्या आपण पाहिलं तर मिस्टर विशाल धस सध्या दाखल झालेत. टॅप फटका डायरेक्ट हिट होतोय का नाही, अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. पण वातावरण शांत आहे. माणूस पहिल्यांदा मनामध्ये हारतो मग रनामध्ये हारतो, जो मनामध्ये हारत नाही तो रनामध्ये नेहमी जिंकतो. म्हणून मगाशी उल्लेख केला की मॅच मध्ये गोलंदाज कोण आहे यापेक्षा चेंडू बघणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही चेंडू टाकणारा बघू नका, चेंडू बघा. हे नेहमी आपण पाहिलं तर बोलत असतो, कारण की डोंट लुक ॲट द बॉल, लुक द बॉल. कारण की चेंडू कसा येतोय त्या पद्धतीने कसं खेळायला हव्या, या सगळ्या गोष्टी फलंदाजाला आता इथे शिकणं गरजेचं आहे. मात्र ती वेळ नाही आहे इथे शिकण्यापेक्षा आज तुम्हाला रिझल्ट दाखवायचा आहे. काय आहे रिझल्ट या मॅचचा? यावेळी फटका चांगला खेळून काढला, अगदी आकाशामध्ये लफ्ट केला, कॅचचा कॉल दिलाय. मात्र थोडीशी अवघड कॅच होती, कारण की ओमकार दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर वेगानं उलट्या बाजूने धावत आला होता आणि किरण देखील आपण पाहिलं तर अगदी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता आणि संकेत दुसऱ्या बाजूनं तिघांच्या मध्ये चेंडू पडला आणि अगदी आपण पाहिलं तर धावा कंप्लीट केल्या गेली. एकच रिप्ले दाखवला कसं घडलं हे. नक्की सर, अशा वेळेला मोठमोठे अपघात होण्याची शक्यता असते. यावेळी देखील अतिशय सुंदर चेंडू, फिरकीचा जादूगर आहे सनी सरापले यांनी आणि त्यांनी फिरकीच्या जादूवरती अक्षरशः या षटकामध्ये खेळाडूंना नाचवलाय. सुंदर गोलंदाजी सनी सरापले याची आणि आपल्या टीमला देखील कमबॅक करून दिलाय. आता समीकरण आहे ते 12 चेंडूमध्ये 66 धावा. 12 चेंडू 66 धावा. आजचा फायनल दिवस, मेगा फायनल. उद्या संध्याकाळी तुम्ही 7-8 वाजता आलात तर तुम्हाला या गोष्टी नाही दिसणार, मिस कराल. आज बाजूला बाजूला तुम्ही बसलाय, मांडीला मांडी लावून बसलाय, खुर्चीला खुर्ची लावून बसलाय, चर्चा करताय, गप्पा मारताय. उद्या तुम्हाला नाही करमणार. आज पॅव्हलियन फुल झालेत. आज प्रत्येक प्रेक्षक आज खऱ्या अर्थानं रंग एकमेकांच्या आयुष्यामध्ये चांगले चढवणारे मित्र आपण पाहिले तर आज एकमेकांसोबत बसलेत. उद्या हे दिवस नाही जगता येणार, कारण की उद्या आपण पाहिलं आज या स्पर्धेचा शेवट आहे. मिस कराल तुम्ही आम्हाला. उद्या आवाज मिस कराल, युट्यूबला वाहिनी मिस कराल, उद्या कमिटीला मिस कराल, सगळ्यांना मिस कराल, खेळाडूंना मिस कराल. उद्या तुम्ही लफ्ट करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका मिड विकेट रिजनला, दुरी रही अधुरी, विकेटचं पतन
आणखीन एक फलंदाज सौरभ शिंदे बॅक टू डग आउट. मॅच मध्ये थोडंसं आपण पाहिलं तर फसली गेली मॅच फसली होती जेव्हा पहिल्या इनिंग मध्ये धावा आल्या शेवटच्या 12 चेंडूमध्ये, तेव्हा मॅच थोडीशी फसली गेली होती. मात्र ही मॅच आपण पाहिली तर चावी बनवली आहे आतापर्यंत तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाने. मॅच इधरही खतम नाही होता. यानंतर चांगली पिक्चर, एक मोठा टेलिकास्ट एस एस स्पोर्ट्स पाडळी टीम आणि मोरया 11 सांगली, अशी सर्वात मोठी मॅच यानंतर तुम्हाला बघायला भेटेल. आमचे सन्माननीय आदरणीय श्रेयजी महाजन साहेब यांची देखील उपस्थिती या सोहळ्यासाठी आपण पाहतोय. अगदी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी तब्बल 25,551 ची स्पॉन्सरशिप आणि आपण पाहिलं तर महाजन कन्सर्न शिराळा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप दिली गेली. त्यांची आपण पाहिली तर उपस्थिती या सोहळ्यासाठी त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. नक्की सर तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे उद्या आपण या सर्वांना मिस करू, कारण या स्पर्धेमध्ये 4 चान लावण्याचं काम तुम्ही देखील केले, कारण संपूर्ण स्पर्धा तुमच्या आवाजाने या ठिकाणी गाजत असताना आम्हाला पाहायला मिळते. अतिशय सुंदर स्ट्रोक आलाय आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर, यावेळी आलेला चौकार. आणि उद्या पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच आपण एकमेकाला मिस करत राहू. या क्रिकेटच्या माध्यमातून अनेक जिवलग मित्र आपल्याला भेटत असतात, आपले सुखदुःख आपण शेअर करत असतो. या मैदानावरती एक वेगळीच ओळख निर्माण करून देत असणार हे क्रिकेटचं मैदान. उद्या नक्कीच या मैदानाला आपण मिस करणार आहोत. सुरेख फटका लॉफ्ट केला, पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू जरूर काढला. जाते जाते टीम का थोडा बहुत कर्जा कम करके जाता हो, अशा पद्धतीने सध्या बॅटिंग जरूर. आणि हे चौकार महत्वाचा आहे. मॅच मध्ये काय परिवर्तन आहे, मॅच मध्ये काय समीकरण आहे, यापेक्षा मी माझं बेस्ट काय देऊ हे गरजेचं आहे. संधी तुम्हाला जास्त भेटत नसते, मात्र जेव्हा संधी भेटते तेव्हा मॅच मध्ये खेळणं गरजेचं आहे. 9 चेंडू बाकी आहेत, 8 चेंडू बाकी आहेत आणि 58 धावा अजून करायच्या आहेत. मॅचची कहाणी गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अगदी दाखल केलेत. दत्ता बांबवडे आपल्याला स्लॉट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. हा देखील अतिशय चांगला खेळाडू आहे दत्ता बांबवडे. विजय पावले यांचा एक आवडता खेळाडू. या खेळाडूने देखील वांगी प्रीमियर लीग गाजवलेली आहे. विजय पावले यांच्यासोबत अनेक वर्ष हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. यंगस्टर खेळाडू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा देखील खेळाडू ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून नक्कीच नावारूपास येईल, यामध्ये कोणतीही शंका नाही. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय दत्ता. आणि हे सांगली एक्सप्रेस सर्वच मांगले गावातील खेळाडू पाहिलं तर गोलंदाजाचा भरणा आहे या टीममध्ये. आणि सर्व गोलंदाज एक वेगळ्या स्ट्रॅटेजीने सर्व उतरले. त्यांचे सर्व चेंडू पहा, सर्व चेंडू ब्लॉक होल, लोअर फुल टॉस, कारण पुढे त्यांना बँक बॅलन्स देखील भरपूर होता. षटकार द्यायचे नव्हते, सिंगल डबल द्यायचे होता. सिंगल डबल ठीक होत्या आणि त्या स्ट्रॅटेजीने या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि ते आतापर्यंत सक्सेस झालेत. चांगली गोलंदाजी. एक जमाची बाजू आणि एक महत्वाची बाजू म्हणजे कोणत्या गोलंदाजानं 2 ओव्हर टाकल्या नाहीयेत, सगळ्यांना 1-1 ओव्हर. म्हणजे कुठेतरी जाऊन गोलंदाज भाऊ 1 ओव्हर टाकतो ना या मॅच मध्ये, असंही बघायला भेटेल. कारण की कुठेतरी आपले गोलंदाज चांगल्या मॅच मध्ये चांगल्या टीम सोबत घडले पाहिजे. कारण की मगाशी उल्लेख केला तुझा सांगली एक्सप्रेस सगळे घडत आहे. तू कोणासोबत बसतोस उठतोस हे महत्वाचं आहे. तू उद्योग व्यवसायांसोबत बसलाच उठताच, थोड्या दिवसामध्ये तू उद्योग क्षेत्रामध्ये जाशील. एखादा तुझ्या मित्रानं 10 गायी घेतला, दुधाचा व्यवसाय चालू केला, तूही विचार करते मीही गायी घेतो. तू समालोचकासोबत बसलास, तू शब्दाला शब्द जोडायला शिकतोस. तू क्रिकेटर सोबत बसलात, तू चांगला क्रिकेट खेळतो. तू विजय पावले सोबत बसलात तर तू गोलंदाजाकडे जास्त लक्ष देशील. तुम्ही कोणासोबत उठता बसता या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. कारण की फुल टॉस चेंडू आपण नेहमी उल्लेख करतो, मित्र परिवार महत्वाचा आहे. म्हणजे एक वेळ पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकतं, संगत चुकली तर अख्ख्या आयुष्याला वेगळं वळण लागतं. ते महत्वाचं आहे. कारण की तुम्ही कोणासोबत खेळता, कोणासोबत खेळलं पाहिजे, त्यामध्ये तुम्ही आयकॉन कसे बनता, या सगळ्या गोष्टी आज विजय पावलेला पाहून सांगलीमध्ये बरेच खेळाडू क्रिकेट क्षेत्रामध्ये वळले आणि अभिमानाची गोष्ट आहे. व्यावसायिक क्रिकेटर बनतायत. ओहो, चांगला चेंडू हाताला जातोय. यावेळी थोडासा बाहेर राहिला. यानंतर मोठी मॅच बघायला भेटेल तुम्हाला. एस एस स्पोर्ट्स पाडळी टीम, मोरया 11 सांगली संघ, चांगला संघ. यानंतर दोन्ही टीम मैदानामध्ये दाखल होतील आणि त्यामध्ये टॉस देखील जिंकला एस एस स्पोर्ट्स पाडळी टीमनं फिल्डिंग घेतली आहे. सर 20 वर्षानंतर पाडळी संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. त्यांच्या शिरायामध्ये किती मोठा आनंद असेल आणि त्या संघाला आज खेळताना आपण पाहतो. म्हणजे आपण किती लकी असो, या ऐतिहासिक सोहळ्याची साक्षीदार आपण असो. मॅच मध्ये सध्या चर्चा यासाठी चालू आहे 3 चेंडू 57 धावा आता मात्र विजयासाठी आहेत. प्रेक्षक आता वाट बघतायत एस एस स्पोर्ट्स पाडळी टीम आणि मोरया 11 सांगली मॅच यानंतरची.
नक्कीच सर, एखादा खेडेगावातील संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतो आणि त्या गावामध्ये एक वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि संपूर्ण प्रेक्षक, त्या गावातील संपूर्ण प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं या ओम साई स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच ओम साई स्पोर्ट्सने हे व्यासपीठ निर्माण करून दिलेले आहे. या स्पर्धेमध्ये कोणतीही कमतरता या ओम साई स्पोर्ट्सने ठेवलेली नाहीये, ही खूप जमेची बाजू आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर, तुम्ही कोणासोबत उठता बसता त्यावरती तुमचं या ठिकाणी करिअर अवलंबून असतं. कारण आपण जसे पुढचं या ठिकाणी आपले मोठे लोक करतात तसेच आपलं पाठीमागील आपली लहान मुलं देखील करतात. त्यामुळे आपल्याला त्यांचंच जे पुढे करतात ते आपण पाठीमागे करत जातो. आणि विजय पावले या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी करतात आणि त्यांच्यासोबत पाहिलं तर त्यांच्या गावामध्ये आज पाहिलं तर गोलंदाजाची खान तयार झालेली आहे. अनेक गोलंदाज या गावातून रिलीज होतात. अजून एक गोलंदाज आहे सर, त्याचं नाव आहे श्रीतेश, एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. हा गोलंदाज देखील अतिशय चांगला गोलंदाज आहे. 2 चेंडू फक्त बाकी आहेत. सागर सांगतोय मी पण घडतोय भाऊ, माझंही नाव घे. कारण की हे खेळाडू 12वे खेळाडू, त्यांचं कौतुक यासाठी संघात खेळायला भेटो किंवा नको, संघाची जर्सी घालायची, 12वा खेळाडू म्हणून बसायचं भाऊ, त्यासाठी मन लागतं. ओहो, थोडासा आपण पाहिलं तर बाहेरचा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रेक्षक अगदी वळून या मॅचकडे आपण पाहिलं तर जे अगदी आपण पाहिलं झाडाच्या दिशेनं प्रेक्षक बनले ते सगळे क्रॉस प्रेक्षक बसले. तिथून खूप छान व्ह्यू दिसतोय प्रेक्षकांना, फलंदाजाची अँगल दिसतोय, चेंडू किती वेगानं येतोय प्रेक्षकांना दिसतंय. शेवटचा एक चेंडू, बॅटीची टॉप एज अगदी या मॅच मध्ये विजेता राहिलाय संघ. फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरतोय तिरुपती स्पोर्ट्स मांगले टीम. फायनल मध्ये दाखल, फायनलचं तिकीट बुक केलंय या संघानं. वेल फाईट, दोन्ही टीम्स दाखल व्हा. एस स्पोर्ट्स पाडळी टीम आपण मैदानामध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सनी सराबने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतो. या सनी मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्या. टीम दाखल व्हा. मांगले टीम फायनल मध्ये दाखल झाला. एस स्पोर्ट्स पाडळी टीम आणि मोरिया 11 सांगली अशी मॅच आता यानंतर एक बिग फाईट तुम्हाला बघायला भेटेल. आभार व्यक्त करतो आता त्याचा टीम ज्योतिबा स्टाईल्स नागभूमी शिराट टीम सेमी पर्यंत पोहोचला, चांगली फाईट केली आणि त्यांचंही कौतुक करतो. आजची श्याम गाजवेल का? श्यामने काल श्याम गाजवली सर्वात आणि त्याची व्हिडिओही व्हायरल झाली. टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात फास्टेस्ट 50